आता आपण रक्तमोक्षण हे कर्म कुठल्या आजारावरती उपयोगी पडते ह्याची माहिती घेऊया. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढणे. अशुद्ध रक्त म्हणजे ज्या रक्तांमध्ये विषारी द्रव्य म्हणजेच आजार निर्माण करणारे घटक आहेत असे रक्त शरीराबाहेर काढून टाकले जाते. या कर्माला रक्तमोक्षण म्हणतात. म्हणजेच अशुद्ध रक्तामुळे जे आजार होतात अशा ठिकाणी रक्तमोक्षण या कर्माचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ स्किनचे आजार जसे की सोरॅसिस असेल, एक्झिमा असेल, पिंपल्स असतील, स्किन काळवंडणे, विटिलिगो म्हणजे पांढरे कोट, डाग, श्वित्र, याशिवाय मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी असेल, संधिवातासारख्या आजारात सुद्धा रक्तमोक्षण कर्म उपयोगी पडते. उदाहरणार्थ गाऊट, रुमॅटॉइड आर्थरायटिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, सायटिका, ह्याशिवाय साई पडणे म्हणजे ॲलोपेशिया, यामध्ये सुद्धा रक्तमोक्षणाचा चांगला उपयोग होतो. डायबिटीसमुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा, शिवाय नागीन होऊन गेल्यावर जी आग होत राहते किंवा ठणका राहतो, यामध्ये रक्तमोक्षणाचा चांगला उपयोग होतो.